अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज प्रकाशनची जी अनेक पुस्तकं आहेत शेकडो, त्याच्यापैकी परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे महाराज यांचं फागुन के दिन चार रे हे पुस्तक आपण वाचनात घेतलेले आहे. ही पुस्तकं पुण्याला आपल्याला सगळ्यांना उपलब्ध आहेतच, परंतु कोणाचे डोळे त्यात वयस्कर लोकांसाठी हे मी सुरू केलेलं आहे. तर ती वाचून दाखवतो म्हणजे ऐकायला मिळेल. तर आज आपल्याला होलिकोत्सवाची प्रथा बघायची. फाल्गुन के दिन चार रे. राजस्थानात पौर्णिमेला चांद्र महिना संपतो. आपल्याकडे अमांत चांद्रमास असतो, तर तिकडे पौर्णिमांत आपल्याकडे. त्यामुळे कृष्ण पक्षाच्या शेवटी महिना संपतो आणि पौर्णिमा संपली की त्यांच्याकडे पुढचा महिना सुरू होतो. श्री संत मीराबाई म्हणतात की तसा फाल्गुन महिना आलेला आहे, त्यातली होळी पौर्णिमाही जवळच आहे, म्हणजे त्यांचे वर्ष संपत आले आहे. एक वर्ष संपत आले की पुढच्या वर्षीचा रंगोत्सव सुरू होतो. तो वद्य पंचमीपर्यंत चालतो. नव्या जावयाचे पहिल्या वर्षाचे सासूरवाडीकडून जे 12 सण होतात त्यात या रंगपंचमीचा समावेश असतो. नववधूला त्या दिवशी सासरहून पांढरी साडी मिळते, त्यावर केशरी रंग उडवलेला असतो. ही पद्धतही अत्यंत सुंदर व प्रतिकात्मक अशी आहे. फाल्गुन पौर्णिमेला संध्याकाळीच होळी करतात, सकाळी करत नाहीत. विधीपूर्वक पवित्र अग्नी होळीमध्ये प्रज्वलित केला जातो. पौर्णिमा ते वद्य पंचमी असा हा जो रंगोत्सव होलिकोत्सव चालतो त्याला शिमगा असेही म्हणतात. अग्नी ही एकच देवता हव्य कव्य वाहन करणारी आहे. काहीही हवन द्रव्य दिले की ते ज्या देवतेच्या नावाने दिले जाईल त्या देवतेपर्यंत ते पोचवायचा त्या अग्नीलाच फक्त अधिकार असतो. म्हणूनच शास्त्रोक्त अग्नी स्थापना करून होळी साजरी केली जाते. नाहीतर आपल्याला नैवेद्य प्रसाद कसाही दाखवला आला असता, पण तसे करायचे नसते. ते अग्नीचे जर नेले तर योग्य देवतांकडे व्यवस्थित पोचते आणि त्यांचे तृप्तीचे आशीर्वाद परत आपल्याकडे येतात. वद्य प्रतिपदेला धुलीवंदन असते. त्या दिवशी होळीच्या राखेची किंवा धुळीची पूजा करतात. पूजा झाल्यावर पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात. वंदितासी सुरेंद्रेण ब्रह्मणा शंकरेण च अतस्त्वं पाहिनो देवी भूते भूती प्रदा भव. हे धुली, तू ब्रह्मा विष्णू महेशांनी वंदित आहेस, म्हणून हे भूते देवी तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो आणि आमचे रक्षण कर. मनाला उपदेश. श्री संत मीराबाई प्रस्तुत अभंगात म्हणतात की फाल्गुन के दिन चार रे अशी ही जी होळी पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेला आता फक्त 4च दिवस राहिलेले आहेत. फाल्गुन महिना व त्याचबरोबर वर्षही संपायला आले आहे. हे वर्ष म्हणजे आपले आयुष्य. हे आयुष्य फक्त 4च दिवसांचे म्हणजे थोड्याच कालावधीचे उरलेले आहे. हे मना, तू आता तरी समजून घे. इतके दिवस मला प्रपंचात फिरवून त्रास दिलास, खूप मास केलास, खूप बड्या वाईट गोष्टी केल्यास. आता मात्र मी तुझे काही ऐकणार नाही. त्या होलिकोत्सवामध्ये तुला खेळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच त्या आपल्या मनाला बजावतात की हे मना, आता तुझी सद्दी संपली, तुझे राज्य संपले. तुला आता माझे ऐकावेच लागेल. कारण होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून जो रंग खेळायला असतो, जो रंगोत्सव सुरू करायचा असतो, त्यामध्ये अशुद्ध मनाचे कामच नाही. त्यामुळे तुला जर मी माझ्याबरोबरच बाळगले तर मला 100% खात्री आहे की तू तो रंगोत्सव मला धडपणे अनुभवू देणार नाहीस. म्हणून तू मला माझ्याबरोबर नको आहेस. महात्म्यांची स्थिती आणि प्रापंचिक. भारतवर्षात असे अनेक साधुसंत होऊन गेलेले आहेत की जे आपल्याच अवस्थेत बसून असायचे.
कोणी त्यांना वेडे म्हणून मारायचे, कोणी काही त्रास द्यायचे, पण त्यांचे त्याकडे लक्षच नसायचे. याचा अर्थ ते वेडे होते का? तर मुळीच नव्हते. फक्त त्यांनी आपल्या मनाला प्रपंचापासून परतवले होते. त्यांना श्री भगवंतांपाशी जागा मिळाली होती. ते त्यांच्याशीच तदाकार झाले होते. वेड्याचे सोंग आणणारे लोक 2 मिनिटात रागाला येतात की काय रे, मला दगड का मारलास? पण जे खरेखुरे साधू असतात ते असे नसतात. ते आपल्या मनाला धाक दाखवितात की मी तुला नाही ठेवणार माझ्याजवळ, कर काय करायचे ते. आणि असे म्हटल्यावर त्यांच्या दृढनिश्चयाच्या योगे मग ते मन चितीत परत जाते. म्हणूनच श्री संत मीराबाई या अभंगातून आपल्या मनाला सांगत आहेत की आता तरी या प्रपंचाच्या रगाड्यातून तू बाहेर ये. आपले प्रापंचिकांचे सारखे तुझे माझे, हे ते, ती म्हणाली, हा म्हणाला, ते झाले, हे झाले चाललेले असते. ते कधीच संपणार नाही. आपल्याला आता अनुभवाने जरी पटले तरी हे कधीच संपत नसते. आणि आपल्या प्रयत्नाने जे संपत नसेल त्याच्या मागे ते संपावे म्हणून आपण का धावायचे? ज्यांना ते संपवायचे असेल ते बघतील. आपल्याला कोणी काही अधिकार दिलेले नाहीत की हे संपवा म्हणून. फक्त आपल्याला ते भोगायचे अधिकार दिलेले आहेत. आपली गल्लत नेमकीच येथेच होते. आपल्याला वाटते आपण एवढे शहाणे आहोत की आपण सगळे मी माझे हे नक्कीच संपवू. पण तसे काही होत नाही. आपल्याला जो अधिकार दिलेला असतो तो सोडून आपण तिसरेच काही करायला गेलो म्हणजे मग फजितीच होते. प्रपंचात मन गुंतून राहते. त्याला तीच गोडी खरी वाटते. फक्त हेच श्रेष्ठ सुख आहे असे त्याला वाटायला लागते. पण तसे मुळीच नसते. आणि मग शेवटी मृत्यूच्या क्षणी जेव्हा जाणवते की अरे आपण हे काय केले, तेव्हा श्री भगवंतांचे नाम तर सोडाच, त्यांचा विचारसुद्धा आसपास येत नाही. केवळ ज्यांच्या मागे जन्मभर लागलो तीच कर्मे त्यावेळी हिरिरीने समोर येतात. स्मरण हे त्यांच्याच कृपेने. त्यामुळेच परमपूज्य सद्गुरू श्री मामा म्हणायचे की शेवटी श्री भगवंतांचे नाम मुखात यायला पाहिजे. हे आम्हाला मान्य आहे. पण जर ते जन्मभर घेतले तरच तेव्हाही येईल ना. शेवटच्या क्षणी गळीचे गात्र झाल्यावर म्हणजे त्या गात्रांवरचा आपला अधिकार संपल्यानंतर कुणीतरी तिसरेच त्यांच्यावर अधिकार गाजवत असते. आणि म्हणूनच त्यावेळी श्री भगवंतांचे नाम आठवणे हे केवळ त्यांच्याच कृपेने घडू शकते. आपल्या साधकांपैकी एकदा श्री सुदामे वैकुंठवासी श्री सुदामे काकांचेच उदाहरण याकरिता सांगते. जन्मभर प्रपंच याचे त्याचे असे सगळे करीत बसले. पण परमपूज्य श्री मामांपाशी आल्यावर मात्र त्यांना मानवी आयुष्याचे ध्येय कळले होते. दीक्षा मिळाल्यानंतर न चुकता मग साधना, उपासना, सेवा त्यांनी मोठ्या प्रेमाने केली. त्यामुळे शेवटी जाताना त्यांच्या मुखात परमपूज्य श्री मामांचेच नाव आले. परमार्थात मिळवायचे ते सगळेचे सगळे त्यांनी मिळवले. शेवटी घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणवत नव्हते तरी तेवढे ते पुरे केले. परमपूज्य श्री मामांचे नाव घेतले आणि त्या क्षणी गेले. बस, त्यांनी सगळे जिंकले. पण हे जर असे साधायचे असेल तर नियमित व प्रेमाने साधना करायला हवी. सद्गुरूंचे श्री भगवंतांचे स्मरण सतत राहायला हवे. म्हणूनच श्री संत मीराबाई येथे आपल्या मनाला म्हणतात की हे मना, आता मला तुझी आणि तुझ्या सल्ल्यांची गरज नाही. मला तुझी गरज कधी नव्हतीही. पण जोपर्यंत कर्मे होती तोपर्यंत माझा इलाज नव्हता. ज्ञानाचीही गरज उरत नाही. त्या परमार्थातील अत्यंत थोर अधिकारी होत्या. म्हणूनच आपल्या मनाला असे निश्चिंत सांगू शकल्या. असे सांगतात की श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या बरोबर 2 अत्यंत दिव्य पुरुष कायम हिंडत असत. त्यांच्यातला एक मृत्यू होता आणि दुसरा ज्ञान. आचार्यांनी देह ठेवला नाही. देहासकटच ते आपल्या मूलस्थानी गेले. ते शेवटी केदारनाथला गेले होते. केदारनाथच्या पलीकडे एक विशिष्ट असे स्थान आहे. तिथे गेल्यावर त्यांनी मृत्यूला सांगितले की तू माझे काहीही करू शकत नाहीस.
हे तुला आतापर्यंत कळले असेलच. त्यामुळे तू येथूनच परत जा. त्यांना वंदन करून मृत्यू परत गेला. ते ज्ञान मात्र राहिले होते. थोडी पावले पुढे गेल्यावर ते त्या ज्ञानाला म्हणाले, तुला तर विसरलोच. तुझी गरज मला पहिल्यांदाही नव्हती आणि आताही नाही. तेव्हा तूही परत जावेस हे बरे. ज्ञानालाही परत जा म्हणणे ही गोष्ट सोपी नाही. हे फक्त श्रीमद आचार्यांसारखे महान साधुसंतच करू शकतात. कारण त्यांनाच कळलेले असते की ज्ञान म्हणजे काय आणि श्री भगवंतांची प्राप्ती म्हणजे काय. त्या पराभक्तीत ज्ञानाची गरजच उरत नसते आणि मन संपल्याशिवाय ती भक्ती होत नसते. श्री संत मीराबाई म्हणूनच त्या मनाला सांगत आहेत की मना, बाबा रे, आता तरी ये प्रपंचाबाहेर. मला नको आहेस तू. प्रत्येक क्षणाला अध्यात्म गाभा. आता हा होलिकोत्सव कसा साजरा होतो तेही बघितले पाहिजे. पौर्णिमेला संध्याकाळी जी होळी पेटवतात तिच्यामध्ये जळण्यासाठी फक्त 2च गोष्टी घालायला खरं तर परवानगी असते. एक म्हणजे गोवऱ्या आणि दुसरी म्हणजे लाकडे. हल्लीच्या काळात कुणी काहीही आणून होळीत घालतो, कशाचीही होळी करतो, पण हे बरोबर नाही. होळीला सुद्धा काही शास्त्रीय अर्थ आहे. जे जे काही सण शास्त्रांनी सांगितलेले आहेत ते जर शास्त्रानुसारच संपन्न केले तर असे लक्षात येईल की त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अध्यात्म हे आहेच. कुठे ना कुठेतरी ते या सणांशी व्रतांशी जोडलेलेच असते. श्री भगवंतांना हे सण, ही व्रते शेवटी जोडलेलीच असतात. पण आपण जी त्यातली खरी सारभूत अशी जोडणूक असते तीच तोडून टाकतो आणि आपल्याला हवे तसे करत सुटतो. त्यामुळे त्या सणांचा पारमार्थिक फायदा आपणास कधीच होत नाही. प्रत्येक क्षणाला असलेला अध्यात्म गाभा समजून घेणे हे